नमस्ते. आपण डिस्कस करत आहोत इमोशनल डिस्टर्बन्स असताना काय करायचं. स्टेप लिस्टच्या पॉडकास्टमध्ये हा आहे दुसरा एपिसोड. पहिल्या एपिसोडमध्ये आपण काही टेक्निक्स वापरल्या ज्यांना आपण म्हणू शकतो एनर्जी टेक्निक्स किंवा प्राणिक टेक्निक्स, आणि आपण स्वतःला शांत करू शकलो. त्याच्यामध्ये आपण लक्ष शरीराच्या 2 ठराविक ठिकाणी ठेवलं होतं जिथं विशिष्ट ऊर्जा केंद्र किंवा एनर्जी सेंटर्स किंवा चक्र असतात. शिवाय आपण जीभ टाळायला लावलेली होती. आपण ठराविक पद्धतीनं श्वासोच्छवास करत होतो. कसा? श्वास घेताना पोट बाहेर येऊ देत होतो आणि श्वास सोडताना पोट आत जाऊ देत होतो. कधीही तुम्हाला टेन्शन आलं असेल, स्ट्रेस जाणवत असेल किंवा कुठल्याही पद्धतीचा इमोशनल डिस्टर्बन्स असेल तर तुम्ही ती टेक्निक वापरू शकताच. पण आता आपण काही लॉंग टर्म सोल्युशन्स बघणार आहोत. याआधी आपण समजून घेऊ की जेव्हा आपल्याला वाटतं की मनामध्ये बराच कोलाहल सुरू आहे, तेव्हा प्रत्यक्षात आपल्या भावनांचा कोलाहल सुरू असतो किंवा विचारांचा. भावना आणि विचार या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा कधीही आपण म्हणतो की मला इमोशनली डिस्टर्ब वाटत आहे, मला वाईट वाटत आहे, मला वाईट फील होत आहे, तेव्हा आपण बोलत आहोत इमोशन्सबद्दल. मग या इमोशन्सना कसं कंट्रोलमध्ये आणायचं? इमोशन्सना कंट्रोलमध्ये आणायचं म्हणजे इमोशन्सना दाबायचं नाही. असं म्हणत राहायचं नाही की मला छानच वाटत आहे, त्यांना इमोशन्स कंट्रोलमध्ये येत नाहीत. किंवा त्या दाबून ठेवून, जसं की राग दाबून ठेवला आहे, त्यानंही या भावना कंट्रोलमध्ये येत नाहीत. मग काय करायचं? याचं उत्तर आहे सिस्टमॅटिक थिंकिंग. म्हणजे काय? योग्य पद्धतीनं विचार करायचा. मग प्रश्न येईल की मुळातच मनात खूप जास्त विचार येत आहेत आणि त्यांनाच तर थांबवायचं, मग हे कसं? पण नाही. जेव्हा आपण इमोशनली डिस्टर्ब्ड असतो तेव्हा जे विचार येतात ते एका ठराविक पद्धतीचे असतात. ठराविक विचार परत परत येत राहतात आणि कधीकधी कुठल्याही बाबतीतले रँडम विचार येत राहतात. पण हे सिस्टमॅटिक थिंकिंग नाही. सिस्टमॅटिक थिंकिंग म्हणजे आपण ठराविक पद्धतीनं मोजून मापून आणि एका ठराविक दिशेनं घेऊन जाणारे विचार करत आहोत. हे कसं करायचं? उत्तर अगदी सोपं आहे. आपण स्वतःला काही प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तरं मनातच म्हणायची किंवा जास्त चांगलं आहे ती लिहून काढायची. यानं आपलं सिस्टमॅटिक थिंकिंग होतं. आणि तुम्हाला लक्षात येईल जसं आपण सिस्टमॅटिक थिंकिंग करू, योग्य पद्धतीनं मोजून मापून ठराविक दिशेकडं घेऊन जाणारे विचार करू, तसे आपले इमोशन्स शांत होतील. आपल्याला जो त्रास होत आहे तो कमी होत जाईल. मग अशा वेळेला कुठले प्रश्न विचारायचे? ठीक आहे, त्याच्याबद्दल आता आपण चर्चा करू. सगळ्यात पहिला प्रश्न आपण विचारू शकतो ते म्हणजे नक्की काय काय झालं? खूपच साधा सोपा वाटणारा प्रश्न आहे, पण जसं आपण या प्रश्नाचं उत्तर लिहून काढू तसं आपल्या मनात जे परत परत विचार येत असतात ना, की हे असंच झालं, हे असं व्हायलाच नको होतं, हे कसं झालं, माझ्याकडून असं कसं घडलं किंवा दुसऱ्या व्यक्तीनं असं कसं बोललं, हे सगळे विचार थांबतात. म्हणून पहिला प्रश्न विचारायचा, नक्की काय काय झालं? आणि जे काही झालं ते लिहून काढायचं. खूपच मोठं काही असेल तर आपल्या मोबाईलमधलं कॉल रेकॉर्डिंग ॲप काढायचं आणि तिथं स्वतःशी बोलायचं. यानं सुद्धा खूप मदत होईल. एकदा आपण स्वतःलाच हे सांगितलं की हे झालं होतं की मग पुढचा प्रश्न आहे की काय घडायला हवं होतं आणि त्याचं उत्तर लिहायचं. मग हेही विचारू शकतो की जे काही झालं त्याच्यात वाईटात वाईट काय होऊ शकतं, याला म्हणतात वर्स्ट केस सिनारिओ. आणि मग पुढचे 2 महत्त्वाचे प्रश्न, आता काय करायचं आहे आणि ते कसं करायचं आहे. कसं म्हणजे आता लगेच आपल्याला काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे, 1 तासाने काय करायचं आहे वगैरे छोट्या छोट्या स्टेप्स. एकदा जर आपण या स्टेप्स लिहून घेतल्या आणि स्टेप बाय स्टेप त्या फॉलो करायला सुरू केलं की आपण जास्त टेन्शनमध्ये राहत नाही. कारण मुळातच आपल्याला खूप जास्त टेन्शन येतं किंवा भीती वाटते किंवा काळजी वाटत राहते, कारण आपल्यासमोर संदिग्धता असते की आपण नक्की काय करायला हवं, नक्की काय होणार. हे सगळे प्रश्न, हे सगळे विचार आपल्यामध्ये परत 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 येत राहतात आणि त्या प्रश्नांमुळं आणि त्या विचारांमुळं आपण इमोशनली डिस्टर्ब होतो.
पण एकदा आपल्याला कळलं की आत्ता आपल्या हातात या गोष्टी आहेत, या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, की आपण शांत होतो. आपण जे आत्ता ऐकलं त्यालाच म्हणतात मेंटली पोलराईज होणं. याचा अर्थ काय? इमोशन्समधला आपला कॉन्शियसनेस कमी करायचा आणि तो आणायचा योग्य पद्धतीच्या विचारांवर. जेव्हा कधी आपल्याला इमोशनली डिस्टर्ब व्हायला होईल तेव्हा पहिल्यांदा काय करायचं? एपिसोड 1मध्ये जे आपण केलं ते सुरुवातीला करायचं आणि मग कागद पेन घेऊन किंवा लॅपटॉप घेऊन किंवा मोबाईलमधलं एखादं नोट्सचं ॲप घेऊन बसायचं या प्रश्नांची उत्तरं लिहायला. आणि तुम्हाला लक्षात येईल की आपल्याकडं आता जास्त क्लॅरिटी आहे, इमोशन्स तर शांत झालेलेच आहेत आणि आपल्याला तर माहीत आहे की या परिस्थितीत आपण नक्की काय करायला हवं. त्याच्यामुळं आत्ता लगेच कुठल्याही एखाद्या प्रसंगाबद्दल जे आत्ता आपण डिस्कस केलं ते सगळं करायला चालू करा. कारण जेव्हा आपण खरंच इमोशनली डिस्टर्ब आहोत तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला लगेच जमतीलच असं नाही. पण जर या गोष्टी आपण रोज किंवा आठवड्यातून अनेकदा प्रॅक्टिस म्हणून करत असू तर जरी आपण टेन्शनमध्ये असलो, भीतीत असलो, काळजीत असलो तरी हे सहज आपल्याला करता येईल आणि सहज आपल्याला त्या इमोशनल स्टेटमधून बाहेरसुद्धा पडता येईल. म्हणून याची प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं लगेच या गोष्टीची प्रॅक्टिस करा आणि मग कळवा की तुम्हाला कसं वाटलं. या गोष्टी लिहिणं अगदी सोपं आहे. याला 5 मिनिट फक्त लागतील. पण अशा 5 किंवा कदाचित 10 मिनिटांनंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण मागची अनेक मिनिटे किंवा काही तास त्याच गोष्टींचा जो विचार करत होतो आणि त्याचा जो त्रास होत होता तो अचानक बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे. म्हणून ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. शिवाय अजून एक तिसरा एपिसोड आहे ज्याच्यामध्ये या व्यतिरिक्त आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत, ज्यानं आपण असे त्रासदायक तास अजून सहजतेनं हँडल करू शकतो. भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.